तुम्ही सततच्या थकव्याने, पचनाच्या तक्रारींनी, सांधेदुखीने किंवा मानसिक तणावाने त्रस्त आहात का? औषधं घेऊनही पूर्ण आराम मिळत नाहीये? आयुर्वेदात हजारो वर्षांपासून चालत आलेली एक अशी उपचार पद्धत आहे जी शरीर शुद्धीकरण करून आजार मुळापासून कमी करते. याच पद्धतीचं नाव आहे पंचकर्म. आज आपण जाणून घेणार आहोत पंचकर्माचे सर्व प्रकार आणि त्याचे अद्भुत फायदे. आज आपण आयुर्वेदातील पंचकर्म म्हणजे काय, त्याचे 5 मुख्य प्रकार, कोणाला करावे, फायदे आणि संपूर्ण प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पंचकर्म म्हणजे काय? आयुर्वेदात पंचकर्माला शरीर शुद्धीकरणाची पद्धत म्हणतात. शरीरातील साचलेले विषारी घटक किंवा आम काढून टाकण्याची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. केवळ आजारावर नाही तर शरीर-मन संतुलन राखण्यावर भर. पंचकर्म म्हणजे 5 प्रमुख क्रिया. 1. वमन, 2. विरेचन, 3. बस्ती, 4. नस्य, 5. रक्तमोक्षण. वमन, उलटीद्वारे शुद्धीकरण. शरीरातील जास्त कफ दोष बाहेर टाकण्यासाठी केली जाते. दमा, ॲलर्जी, सर्दी, ब्रॉन्किटिस अशा रोगांमध्ये उपयुक्त. प्रक्रिया, औषधी वनस्पतींचे काढे देऊन पोटातील कफ बाहेर काढतात. फायदे, श्वसनमार्ग स्वच्छ होतो, पचन सुधारते, त्वचा उजळते. विरेचन, जुलाबद्वारे शुद्धीकरण. शरीरातील पित्तदोष संतुलित करण्यासाठी. यकृताचे आजार, त्वचेचे रोग, आम्लपित्त, डोकेदुखी यासाठी. प्रक्रिया, औषधी देऊन शरीरातील अतिरिक्त पित्त बाहेर काढले जाते. फायदे, पचनशक्ती सुधारते, त्वचेवर तेज येते, मानसिक शांती मिळते. बस्ती, औषधीय निमा, वातदोषावर नियंत्रणासाठी. सांधेदुखी, पाठदुखी, संधिवात, वातविकारात सर्वाधिक उपयोगी. प्रक्रिया, औषधी तेल किंवा काढा गुदद्वाराद्वारे दिला जातो. वेदना कमी होतात, स्नायू मजबूत होतात, वृद्धापकाळ धीमा होतो. नस्य, नाकावाटे औषध देणे. सायनस, मायग्रेन, अर्धशिशी, केस गळणे, स्मरणशक्ती कमी होणे यात उपयोगी. प्रक्रिया, औषधी तेल नाकावाटे देऊन डोक्यातील कफ बाहेर काढला जातो. फायदे, मेंदूला पोषण, डोळेनाग्य रोग कमी, मानसिक एकाग्रता वाढते. रक्तमोक्षण, रक्तशुद्धीकरण. त्वचारोग, फोड, ॲलर्जीज, सांधेदुखी, गाऊट अशा रोगांसाठी. प्रक्रिया, विशेष साधनांनी दूषित रक्त बाहेर काढले जाते. फायदे, रक्तशुद्धी, त्वचा निरोगी, वेदना कमी होतात. पंचकर्माचे फायदे, शरीरातील सर्व दोषांचा समतोल राखतो, पचन व चयापचय सुधारतो, तणाव कमी, मानसिक शांती वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वृद्धापकाळाची प्रक्रिया धीमी होते. पंचकर्म कधी करावे? ऋतू बदलाच्या काळात, विशेषतः वसंत आणि शरद ऋतूत. दीर्घकालीन आजार झाल्यास, तणाव, थकवा, निद्रानाश असल्यास. उपचारासाठी योग्य ठिकाण. तुम्हाला जर पंचकर्माचा संपूर्ण लाभ घ्यायचा असेल तर अनुभवी वैद्यांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. पत्ता, फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टणकोडोली, कोल्हापूर. इथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार केले जातात, जे पूर्णपणे सुरक्षित व वैज्ञानिक पद्धतीने होतात. मित्रांनो, पंचकर्म ही फक्त उपचार पद्धत नाही, तर एक संपूर्ण शरीर-मन शुद्धीकरणाची जीवनशैली आहे. तुमच्या आरोग्यासाठी आजच निर्णय घ्या आणि आयुर्वेदाचा लाभ घ्या. अवश्य भेट द्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टणकोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता, फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टणकोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.